करदात्यांना कोणताही दिलासा या बजेटमध्ये मिळालेला नाही, कारण इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही। गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार आहे। नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी ही 1 एप्रिलपासून लागू होणार। आयटी रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली जाईल। सरकारकडून झालेल्या घोषणा, इन्कम टॅक्समध्ये बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार। या बजेट संदर्भातल्या 10 महत्त्वाच्या घोषणा आपण बघतोय। तर टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार। अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटींपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। तर नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार। तर आयटीआर रिटर्न हे 31 जुलैपर्यंत दाखल करता येणार। चालू आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट 4.4% राहणार। तर पुढच्या आर्थिक वर्षामध्ये ही तूट जीडीपीच्या 4.3% इतकी राहील। कराद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे। तर अपघात विम्यावरती मिळणाऱ्या रकमेवरती कोणताही टॅक्स नाही। काय स्वस्त काय महाग? सोलार संबंधित वस्तू स्वस्त, बॅटरी स्वस्त, शूज स्वस्त, मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त, सीएनजी आणि बायोगॅस देखील स्वस्त होणार। तर काय स्वस्त आणि काय महाग? यामध्ये दारू, भंगार आणि खनिज महाग होणार। तर शिक्षण क्षेत्रामध्ये अर्थसंकल्पातनं काय मिळालंय? प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी मुलींची वसतिगृह उभारणार अशी घोषणा। तर मुंबईमध्ये एबीजीसीची कंटेंट क्रिएटिव्ह लॅब उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। तर पशुवैद्यकीय आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य केलं जाणार। सरकारनं एआय मिशन आणि R&D प्रकल्प हाती घेतलेले आहेत। यामध्ये शिक्षण क्षेत्राला या अर्थसंकल्पातनं काय मिळालं? त्यानंतर आता 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची सुद्धा घोषणा। पहिला कॉरिडॉर मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, दुसरा पुणे ते हैदराबाद, तिसरा असणार आहे तो म्हणजे हैदराबाद ते बेंगळुरू हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर। देशामध्ये चौथा कॉरिडॉर असणार आहे हैदराबाद ते चेन्नई। देशामध्ये असे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, यामध्ये 5वा चेन्नई ते बेंगळुरू असणार, तर 6वा दिल्ली ते वाराणसी आणि 7वा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर असणार आहे तो म्हणजे वाराणसी ते सिलिगुडी। तर या बजेटमधनं महत्त्वाच्या घोषणा, महापालिकांच्या बॉन्डसाठी 100 कोटींचे इन्सेंटिव्ह देणार ची महत्त्वाची घोषणा आजच्या बजेटमधनं। तर मंदिरं असलेल्या शहरांच्या विकासावरती भर देणार, यासाठी 5000 कोटींची तरतूद केली जाणार। आयुर्वेद अभ्यासासाठी 3 संस्था आणि मुंबईमध्ये एबीजीसीची कंटेंट क्रिएटर लॅब उभारू अशी घोषणा करण्यात आली आहे। देशभरात 5 विद्यापीठ टाउनशिप उभारू, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी हॉस्टेल असेल। कर्करोग आणि मधुमेहाची औषधं स्वस्त होणार, 10,000 कोटींचा एसएमई ग्रोथ फंड जाहीर। उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 10,000 कोटींचा एसएमई ग्रोथ फंडचा प्रस्ताव। तर 5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत। तर 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरले जातील।